नमस्कार मित्रांनो, मिशन नवोदयमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिकाचे अंकगणिताचे प्रश्न। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील। तर चला कोणताही वेळ न दौडता प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41। 9 + 5/10 + 55/100 + 555/1000 बरोबर किती? 9 अधिक ह्या ठिकाणी आहेत 5/10, याचा अर्थ आहे 0.5। ठीक आहे, 0.55। 100ला 2 शून्य आहेत, 1000ला 3 शून्य आहेत, म्हणजे 3 घरानंतर दशांश चिन्ह लागेल ह्या ठिकाणी। ओके, मग यांची बेरीज करून घ्या। 9.00 0.5 बॅलेन्सिंगसाठी 0 0.55 त्याच्यानंतर 0.555 यांची सर्वांची बेरीज करून घेऊया। बॅलेन्सिंगसाठी हे ठिकाणी 0 5 5 2 10च्या 0 हातच्या 1 5 3 15 आणि 1 16चे 6 हातच्या 1 म्हणजे 10.605 असं उत्तर कुठं आहे आपलं? असं उत्तर आहे ह्या ठिकाणी ए मध्ये। मग ए इज द राईट आन्सर। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू आपण। खालीलपैकी कोणत्या संख्येच्या 1/6 हा 14.1/7 आहे? या ठिकाणी लिहिलेलं आहे कोणत्या संख्येचा, चा म्हणजे होते गुणाकार, म्हणजे कोणत्या म्हणजे काय, आपण लिहू x गुणिला कोणत्या संख्येचा 1/7 हा किती आहे? 14.1/7 आहे। ठीक आहे, एवढं आलं। त्याच्यानंतर या ठिकाणी x/7 x गुणिला 1 x/7 ठीक आहे, 14 गुणिला 7 14 7 98 अधिक 1 म्हणजे 99/7। ठीक आहे, आता याच्यात तिरकस गुणाकार करून घेऊया, म्हणजे होईल हा x बरोबर xच्या पुढे कोण आहे ह्या ठिकाणी? खाली 7। ठीक, मग 7 गुणिला 99 मग 7 7 हा कट झाला, मग ह्या ठिकाणी x बरोबर किती आले? 99। मग 99 कुठं आहे आपला उत्तर? 99 आहे हा सी मध्ये। ठीक आहे, पुढचा प्रश्न 43वा। मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या व लहानात लहान 7 अंकी संख्यांची बेरीज किती आहे? मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या आहे, याचा अर्थ आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचे आहे मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या म्हणजे 6 वेळा 9 लिहायचे आहे। किती वेळा 9 लिहायचे? 6 1 2 3 4 5 6 हो झालं। त्याच्यानंतर लिहिलं आहे लहानात लहान 7 अंकी संख्या। 7 अंकी संख्या म्हणजे कोणती होईल? 1 नंतर आपल्याला शून्य जेवढे मांडायचे आहेत, म्हणजे किती? 6 शून्य मांडायचे आपल्याला, बरोबर आहे। वजाबाकी करू, यांची बेरीज, यांची काय लिहिली आहे? बेरीज लिहिली आहे। ठीक आहे, बेरीज करू आपण ह्या ठिकाणी, म्हणजे काय होईल? हा 9 9 9 9 म्हणजे 1 2 3 4 5 6 6 वेळा 9 1 2 3 4 5 आणि 6 वेळा 9। ठीक आहे, आणि हा 1 म्हणजे ह्या ठिकाणी येईल 1 नंतर किती वेळा 9 1 2 3 4 5 6। ठीक आहे, 1 नंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे आपला उत्तर कोण झालं? डी। डी हा उत्तर आहे। त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44वा। काय म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी? 3 घंटा अनुक्रमे 8 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं अंतराने वाजतात। सकाळी 9 वाजता एकत्रित वाजलेल्या घंटा पुन्हा किती वाजता वाजणार आहेत? ठीक आहे, किती वाजता वाजणार आहेत असं म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी। तर आपल्याला किती वाजता पुढची वेळ आपल्याला काढायची आहे बेटा। ह्या ठिकाणी 3 घंटा याचा अर्थ आपल्याला काढायची आहे ह्या ठिकाणी लसावी। काय काढायची आहे? लसावी काढायची आहे। ठीक आहे, सर्वात आधी लसावी काढू। मिनिटामध्ये आहेत, आपली लसावी मिनिटामध्ये निघणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी होईल 8 मिनिटं 10 मिनिटं आणि 15 मिनिटं यांची आपण लसावी काढू सर्वप्रथम। तर तिन्ही संख्येला भाग तर जाणार नाही। ठीक आहे, 2 संख्येला देऊ आपण, 2 4 8 2 5 10 आणि 15 ॲज इट इज राहतील। ओके, त्याच्यानंतर आपण घेऊ ह्या ठिकाणी 5नी, कारण 5 मूळ संख्या आहे, 4ला जाणार नाही 5नी, 5 1 5 5 3 15। सर्वांची बेरीज करू आपण, सर्वांचा गुणाकार करू आपण ह्या ठिकाणी। 2 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3। ठीक आहे, 5 2 10 गुणिला 4 3 12 म्हणजे ह्या ठिकाणी झाले 120 मिनिटं झाले, आणि 120 मिनिटं म्हणजे काय झाले? हे झाले 2 तास। ठीक आहे, 60ने त्याला भाग द्या, मिनिटाला भाग देऊ, म्हणजे काय होईल ह्या ठिकाणी
तास तयार होतील या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे सायन 2 12 म्हणजे हे झाले 2 तास. आता 2 तास आपल्याला मिळवायचे आहेत, म्हणजे सकाळी 9 वाजता ती एकत्रितपणे वाजलेले आहेत. मग 2 तास अधिक मिळवू आपण, तर किती झाले हे 9 10 11. आपल्याला हे 11ची वेळ कोणती आहे? ही 11ची वेळ आहे आपली AM, म्हणजे सकाळची वेळ आहे, बरोबर आहे. मग उत्तर कोणता आला आपला? तो आहे बी मध्ये. 45 सर्वात लहान विषम मूळ संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती आहे? तर मित्रांनो, सोल्युशन नंबर 45, सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे होते 2. ठीक आहे, सर्वात लहान विषम, अच्छा विषम लिहिला आहे ना, ओके विषम लिहिला आहे, तर विषम होईल त्या ठिकाणी 3 ही सर्वात लहान विषम संख्या आहे. त्याच्यानंतर मोठ्यात मोठी 2 अंकी मूळ संख्या 2 अंकी म्हणजे कोणती राहील? 97 राहील. 7 अधिक 3 10च्या 0 हातच्या 1 म्हणजे या ठिकाणी होईल 100 येणार आहे त्यांची बेरीज, म्हणजे उत्तर आहे बी. चला पुढचा प्रश्न काय म्हटलेला? पुढचा प्रश्न या ठिकाणी यांचा सोल्युशन स्पष्टीकरण क्रमांक 46. ओके, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 5 मीटर 8 सेंटीमीटर म्हणजे 580 सेंटीमीटर चुकीचं आहे. ह्या ठिकाणी 80 सेंटीमीटर लिहिलेलं नाही आहे. 5 मीटर बरोबर आहे, पण हे 8 सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक ए चुकीचा आहे. बी 9 मीटर 55 सेंटीमीटर, 9 मीटरमध्ये एवढे सारे सेंटीमीटर होणार नाही, 90,000 सेंटीमीटर काही होणार नाही आहे, चुकीचं उत्तर आहे. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर, बरोबर आहे, 2000 मीटर. 40 मीटर, ठीक आहे, 40 मीटर म्हणजे सी हा योग्य उत्तर आहे. डी काय म्हणतोय? 90 किलोमीटर 100 मीटर, तर 90 किलोमीटरचे 9000 मीटर होणार नाही ना, तर 90,000 होतील, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? या ठिकाणी सी हा योग्य उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर कोणतं आला? सी. तर विद्यार्थ्यांना पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 47, खालीलपैकी चढता क्रम असलेला पर्याय निवडा. चढता क्रमचा अर्थ होतो सर्वात लहान आधी. तर मग सर्वात लहान आधी कुठं आहे आपल्याला? 0.8. ओके, 0.8 पेक्षा 0.88 ही जी आहेत हे यापेक्षा मोठे आहेत, बरोबर आहे. ओके ठीक आहे, परंतु सर्वात लहान तर मला ह्या ठिकाणी हा दिसतो. कोणता आहे ह्या ठिकाणी? सर्वात लहान आहे आपला 0.8. ठीक आहे, 47 मध्ये बघा काय कसं आहे, कोणताही एक पर्याय सोडवायचा ह्या ठिकाणी. ठीक आहे, कोणताही एक पर्याय आपण पहिले शोधून काढायचा. तर ह्या ठिकाणी 0.8 हा सर्वात पहिले येणार आहे. त्याच्यानंतर 0.88. ओके, 0.88, त्याच्यानंतर 0.888, त्याच्यानंतर 8.008. 0.8 कुठं आहे ह्या ठिकाणी? ठीक आहे, 2 मध्ये आहे, याच्यामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर आहे 0.88 या ठिकाणी आहे, इथं आहे का? नाही आहे. ओके, 0.888 ह्या ठिकाणी आहे. ठीक आहे, 0.888 हा इथं आहे. ओके, ह्या ठिकाणी तर यांची जी कैची चालली आहे तो इकडे चालली आहे, म्हणजे याचा अर्थ ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी दाखवून राहिली, म्हणजे ए तर एकदम चुकीचं उत्तर आहे. सी उत्तर आहे ह्या ठिकाणी. ठीक आहे, 0.8 याच्यापेक्षा मोठा हा आहे, याच्यापेक्षा मोठा 888 0.008 म्हणजे हे पूर्ण संख्या आली, म्हणजे उत्तर कोणतं आपला? सी मध्ये आहे. असं उत्तर कुठे? सी. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे 48वा. खालीलपैकी सममूल्य नसलेला अपूर्णांक कोणता? सममूल्य म्हणजे काय? ज्याचं मूल्य सारखा नाही आहे. आता बघा 3/5 आणि 9/15 याचा सारखा आहे का? 3 भाग देऊ आपण, 3 3 9 3 5 15. ओके, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 4/35 लिहिलं आहे, म्हणजे हे बघा 3/5 आणि 3/5 हा उत्तर म्हणजे सममूल्य आहे, बरोबर आहे, सममूल्य आहे हा. ओके, त्याच्यानंतर 5/20 5/7 35, 5/20 आणि 5/7 35 बरोबर आहे, म्हणजे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे सममूल्य आहे, बरोबर. त्याच्यानंतर 11 4 4 1 4 4 1 4. ओके, ठीक आहे. मग 4 1 4 4 गेले, राहिला 1 2,
12 4 त्रि 12 म्हणजे हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. इथं 11चे तर करा, 11चे तर करा. मग हा अपूर्णांक आहे का? 3 9 27 आणि 3 1 3 3 2 6 हा भाग जाणार नाही म्हणजे हा उत्तर आपला आहे. म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक, हा सममूल्य अपूर्णांक नाही. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. खालील एका कुटुंबात महिन्याच्या कुटुंबाच्या विविध बाबींवर खर्च दर्शवला आहे, तो जवळच्या हजारात दर्शवावा. जवळच्या हजारामध्ये आपल्याला दर्शवायचा आहे. तर एकूण खर्च आपल्याला खर्च दर्शवलेला आहे. तर जवळच्या हजारात म्हणजे ह्या ठिकाणी ॲप्रॉक्सिमेट आपल्याला पाहिजे आहे या ठिकाणी. ठीक आहे. तर नियर अबाउट पाहिजे आहे. तर ह्या ठिकाणी आहे 5490, मग 780 ह्या ठिकाणी आरोग्य. त्याच्यानंतर किराणामध्ये आहे 8410 8410 आणि त्याच्यानंतर आहे ह्या ठिकाणी 2010. या सर्वांची आपण बेरीज करून घेऊया. 0 8 8 आणि 1 9 9 9 18 आणि 1 19 9 हातच्याला 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 आणि 4 11 12 13 14 15 16चे 6 हातच्याला 1. ठीक आहे. 8 अधिक 5 13 14 15 आणि 1 16. किती आली ह्या ठिकाणी? 16,690. 16,690 म्हणजे याचा 16,690 याच्या जवळचा हजार कोणता राहणार आहे बघा. ह्या ठिकाणी आहे 6. बरोबर आहे. शतकामध्ये किती आहे? 6 आहे. म्हणजे 6ची किती होतील? 7 होत. म्हणजे काय होईल? पुढचा तो हजारवा राहील, तो राहील 600च्या पुढचे काय? 1000. बरोबर आहे. म्हणजे राऊंडअपमध्ये होईल तो 17,000 होणार आहे. किती होणार आहे? 17,000. मग 17,000 कुठं आहे? तो आहे ऑप्शन नंबर ए मध्ये. ठीक आहे. ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. ह्या ठिकाणी काय लिहिलं आहे? एका विक्रेत्याने 5 लिंबू 9 रुपयास खरेदी केले आणि 4 लिंबू ह्या ठिकाणी त्यांनी विकले आहेत, 8 रुपयाला विकले आहेत. त्यांनी 100 लिंबू विक्री केल्यास त्याला किती नफा किंवा तोटा होणार आहे? आता ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे आपल्याला एका बाजूला लिहावं लागेल ह्या ठिकाणी खरेदी किंमत. काय लिहावं लागेल आपल्याला? एक लिहावं लागेल खरेदी किंमत. दुसऱ्या बाजूला लिहावं लागेल आपल्याला विक्री किंमत. विक्री किंमत लिहू ह्या ठिकाणी. ठीक आहे. आता खरेदी किंमत म्हणजे कसं? एक लिहू आपण ह्या ठिकाणी लिंब आणले. ठीक आहे. आणि ते आपण ह्या ठिकाणी विकले. ओके. लिंबाची खरेदीची किंमत इकडे लिहू आपण लिंब, ह्या ठिकाणी त्यांची किंमत. ओके. किती लिंब आणले? 5 लिंब आणले आणि त्याने विकले 9 रुपयाला विकले. ठीक आहे. 4 लिंब आणले आणि त्याने विकले 8 रुपयाला. ओके. परंतु ह्या ठिकाणी मित्रांनो लिंबांची संख्या जी आहे ती सारखी नाही आहे. मग काय करू आपण? ह्या 4 लिंबांनी काय करू? इथं गुणाकार करू. म्हणजे ह्याला या ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणी याला गुणाकार करायचे आहे. या 4 लिंबांना आपण काय करू? हे जे 5 लिंब आहेत ह्या 5 लिंबांना ह्या ठिकाणी आपण काय करणार? गुणाकार करणार. मग इथं 5ने गुणाकार केलं तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला 5ने गुणाकार करायचं आहे. 5 चोक 20 लिंब ह्या ठिकाणी झालेत 20 लिंब. 5 चोक 20 ह्या ठिकाणी झालेत 20 लिंब. ठीक आहे. 4 9 36 ह्या ठिकाणी होतील 20 लिंब आणले 36 रुपयाला, 8 पंचे 40. मग याचा अर्थ झाला की 20 लिंब विकले 40 रुपयाला. मग 36 रुपयाची वस्तू 40 रुपयाला विकली म्हणजे आपला नफा किती झाला ह्या ठिकाणी? मग तो नफा झालेला आहे ह्या ठिकाणी 4 रुपयाचा. किती रुपयाचा? 4 रुपयाचा. कारण 40मधून 36 गेले किती राहिले? 4. तर आपल्याला ह्या ठिकाणी नफा पाहिजे आहे. नफा किंवा तोटा 100 लिंबाला. मग आपण काय करू ह्या ठिकाणी? 20 लिंबावर किती नफा होतो? 20 लिंबावर नफा होतो 4 रुपयाचा. बरोबर आहे. मग जर आपल्याकडे 100 लिंब असेल मग 100 लिंबावर नफा किती होणार आहे ह्या ठिकाणी? किती होणार आहे? 100 गुणिला काय करू आपण ह्या ठिकाणी? 4. 100 गुणिला 4 आणि भागीला काय करू आपण? 20 देऊ. ठीक आहे. 20 1 20 20 पंचे 100 म्हणजे ह्या ठिकाणी होतील 5 चोक 20. 20 रुपयाच्या ह्या ठिकाणी झाला आपला नफा झालेला आहे. मग 20 रुपये आहेत कुठं? ह्या ठिकाणी 20 रुपये तोटा, 20 रुपये नफा. म्हणजे आपला उत्तर कोणता आला ह्या ठिकाणी? डी हा योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न बघा. 10 ते 20च्या दरम्यान असलेल्या मूळ संख्यांचा गुणाकार किती आहे? या ठिकाणी लिहिलं आहे 10 ते 20 पर्यंतच्या. किती? 10 ते 20 म्हणजे आपल्याला फक्त 10 ते 20 पर्यंतची घ्यायची आहेत. तर 10 ते 20 म्हणजे पहिला आहे ह्या ठिकाणी 11. 11 गुणिला दुसरा आहे 13. 13च्या नंतर घेणार आपण 17 आणि 17च्या नंतर घेणार आपण ह्या ठिकाणी 19. ठीक आहे. तर
या ठिकाणी आपण 13 आणि 11 19चा गुणाकार करून घेऊया. 19 1 1900 9 हातच्याला 1. ठीक आहे. 19 1 19 आणि 1 20. ओके ठीक आहे. मग 13 आणि 7चा गुणाकार करू. 13 7 91चे 1 हातचे आले ह्या ठिकाणी 9. 13 1 13 9 10 11 12चे 2 हातच्या 1 म्हणजे 221 आले. ओके. मग 209 गुणिला 221 करून घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. 21 9 21 गुणिला 9 करून घेऊ. 9 1 किंवा असं करा 9 1 9. ठीक आहे. मग ह्या ठिकाणी किती येईल 0 2. ठीक आहे. 1ने गुणाकार केला तर 2 9 18. ठीक आहे. 2 2 4. ओके. 2 घरांतर ह्या ठिकाणी फुली येणार 2 9 18. ओके. त्याच्यानंतर 2 2 4. सर्वांची बेरीज करून घेऊ. 9 8 8 9 10 आणि 1 11चा 1 हातच्या 1 4 आणि 1 5 आणि 1 6 म्हणजे किती आले 4 46,189. 46,189 कुठं आहेत आपले या ठिकाणी आहेत बी मध्ये. बी इज द राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे या ठिकाणी 4.1/4 अधिक 2 1/12 वजा 3.1/6. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे ह्याला या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आहे म्हणून काय करू आपण सर्वात आधी त्यांना इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये आपण करून टाकूया. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याला बनवून घेऊ. तर 4 1 4 4 चे 16 आणि 1 17 होतात. बरोबर आहे. 17/4 झाले. ठीक आहे. 17/4 अधिक 12 2 24 आणि 1 25 यांचा गुणाकार करायचा आणि 1 मिळवायचं त्याच्यामध्ये. 12 2 24 आणि 1 25 25 किती झाले 12 झाले. वजा साइन 3 18 18 आणि 1 19 19 किती झाले ह्या ठिकाणी 6. बरोबर. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी जे आहेत छेद समान नाही आहे मित्रांनो. छेद समान करावं लागेल म्हणजे आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती आहे 12 आणि 6चे आपण 12 तयार करू शकतो 2 गुणिला करून. ठीक आहे. याला दुप्पट करून घेऊ. 4 3 12 होतात. मग वरसुद्धा आपण 3 ने गुणाकार करू. 17 3 किती होतात 51. 4 3 12 अधिक 25 छेद किती झाले 12 झाले. वजा 19 2 38 छेद 12. ओके. 12 12 कॉमन झाले ह्या ठिकाणी म्हणजे आपण 12 ह्या ठिकाणी एकदाच लिहू शकतो. ओके. यांची बेरीज करून घ्या. 5 आणि 1 6 5 अधिक 1 6 आणि 5 6 7 76 झाले. 76 मधून किती वजा करायचे आपल्याला 38 वजा करायचे. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर 76 मधून 38 गेले. मग 16 मधून 8 गेले किती राहतील 8 8 आणि 8 16 होतात. बरोबर आहे. याची वजाबाकी करा. 8 झाले हातच्या इथे 1 3 आणि 1 4 5 6 7 म्हणजे 38 किती आले ह्या ठिकाणी 38/12 38/12 आले. ओके. मग काय करू आपण ह्या ठिकाणी याला दोन्ही आपण गुणाकार दोन्ही भाग देऊ शकतो. दोन्ही भाग देऊ शकतो आपण. ओके. तर दोन्ही भाग देऊ. बे सख 12 बे 1 बे 9 18 म्हणजे 19 किती आले 6. मग 19/6 कुठं आहेत आपलं उत्तर तो आहे डी मध्ये. डी इज द राईट आन्सर. विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे 1.5 सेमी बाजू असलेल्या चौरसाकार टेबल काय आहे टेबल असे 2 टेबल एकमेकांना जोडले. किती टेबल जोडले 2 टेबल एकमेकांना जोडले. 2 टेबल जोडले. ठीक आहे. आयताकार टेबल तयार केले तर आयताकार टेबलाची परिमिती किती असणार आहे. किती चौरस जोडले 2 चौरस जोडले. ठीक आहे. हा एक टेबल जोडला सेम टेबल दुसरा जोडला ह्या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे 1.5 ह्या ठिकाणी झालं 1.5 ह्या ठिकाणी झालं आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याची परिमिती किती असणार आहे. ओके. 2 टेबल मी जोडले. मग काय झालं ह्या ठिकाणी एक आयत तयार झाला. एकतर तुम्ही परिमितीचा जो सूत्र आहे आयताची परिमिती म्हणजे 2 गुणिला लांबी अधिक रुंदी असं करू शकता. किंवा आता बघा सर्व बाजू म्हणजे ह्या ठिकाणी जे आहेत मेजरमेंट जे आहेत हे सारखे आहेत. बरोबर आहे. आपण 1.5चे जोडले. किंवा 1 2 3 4 5 6 या ठिकाणी 1.5ला काय करा आपण तुम्ही 6ने गुणाकार करून घ्या. ठीक आहे. कारण की काय होतं की परिमिती म्हणजे होते सर्व बाजूंची बेरीज होते. बरोबर आहे. 15 सख किती झाले ह्या ठिकाणी 90. 15 सख 90. एक घरांतर डेसिमल आहे
म्हणजे 9 मीटर आला. उत्तर किती आला? 9 मीटर. 9 मीटर कुठं आहे आपलं? डी मध्ये. सूत्रामध्ये लावाल तरी तोच होईल, कारण की ह्या ठिकाणी काय करावं लागेल? दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. कशासाठी? लांबीसाठी. ओके. पण इथं काही आता गरज नाही आहे, आपण ह्या ठिकाणी या पद्धतीनं करू शकतो. ओके. नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 54. खालील आलेखात 4 विषयात मिळालेले गुण दर्शवले आहेत. किती विषयात? 4 विषयात. 4 विषयात मिळालेले सरासरी गुण किती? सरासरी म्हणजे काय होईल? सरासरी म्हणजे होईल ह्या ठिकाणी जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर काय होईल? एकूण संख्यांची काही एकूण बेरीज आणि भागीला करावं लागेल आपल्याला ह्या ठिकाणी एकूण संख्या. ठीक आहे. एकूण संख्या आपल्याला ह्या ठिकाणी करावं लागणार आहे. तर एकूण संख्या म्हणजे काय होईल? ह्या ठिकाणी किती विषय दिले आहेत? 1 2 3 4 4 विषय दिले आहेत, म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी लिहावं लागेल 4 लिहावं लागेल. ओके. आता ह्या ठिकाणी मिळालेले गुण दर्शवलेले आहेत. तर मग ह्या ठिकाणी मराठीमध्ये किती आहेत? मराठीमध्ये आहेत 60. किती आहेत मराठीमध्ये? मराठीमध्ये 60 आहेत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी 60 आणखी कुठे आहेत? विज्ञानमध्ये 60 आहेत. ओके. हे 2 विषय झाले आपले. हा एक झाला विषय, हा एक झाला. ठीक आहे. हे 2 विषय आपले झाले. त्याच्यानंतर हिंदीमध्ये किती आहेत ह्या ठिकाणी? 80. हिंदीचे 80 आणि गणिताचे 80. ठीक आहे. ओके. 0 8 आणि 8 16, 16 अधिक 6 12. ठीक आहे. या ठिकाणी 120 आणि 8 आणि 8 16 160. बरोबर. 6 12 8 आणि 8 16 म्हणजे 0 6 7 8 म्हणजे 280. 280 आपले ह्या ठिकाणी एकूण आले आहेत. मग 280 या ठिकाणी देऊ. ठीक आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे सरासरी गुण. सरासरी म्हणजे याला भाग देऊ. 7 4 7 28 आणि हा 0 किती आले? 70 आले. 70 कुठं आला? तो आला बी मध्ये. बी इज द राईट आन्सर. ओके. विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. एका आयत व चौरसाचे क्षेत्रफळ समान आहे. कशाचं? एक आयताचे क्षेत्रफळ आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? समान आहे. ओके. ठीक आहे. चौरसाची बाजू किती आहे? 36 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी आहे 48 सेंटीमीटर असेल तर रुंदी किती आहे? या ठिकाणी लिहिलं आहे एक आयत व चौरसाचे क्षेत्रफळ. बेटा मित्रांनो, ह्या ठिकाणी होते एक आयत म्हणजे ह्या ठिकाणी असं होईल एक आयताचे क्षेत्रफळ, याचे क्षेत्रफळ. ओके. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक चौरस दिलेला आहे. चौरस म्हणजे ह्या ठिकाणी सर्व बाजू कसे आहेत? समान आहेत. ओके. हा झाला चौरस. तर चौरसाचे क्षेत्रफळ हे दोन्ही क्षेत्रफळ कसे आहेत? समान आहेत. मग यांचे सूत्र काय तयार होतो? सूत्र होतो ह्या ठिकाणी हा आहे आयत. बरोबर आहे. आणि हा आहे चौरस. मग आयताचे क्षेत्रफळ काय होईल? आयताचे क्षेत्रफळ होईल ह्या ठिकाणी लांबी गुणिला रुंदी. याचे क्षेत्रफळ काय होईल? याचा होतो बाजू गुणिला बाजू. ठीक आहे. दोन्ही बाजू कसे आहेत? समान आहेत. ओके. काय दिलेलं आहे? चौरसाची बाजू दिलेली आहे. कशाची बाजू दिली आहे? चौरसाची बाजू. चौरसाची बाजू किती दिली आहे ह्या ठिकाणी? चौरसाची बाजू दिली आहे 36 गुणिला 36. झालं. आयताची लांबी किती आहे? 48. लांबी किती आहे मित्रांनो? हे आहे 48. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? रुंदी आपल्याला काढायची आहे. कशाची? आयताची. एकदम सोपं आहे, काही कठीण नाही याच्यामध्ये. आपल्याला काढायची आहे रुंदी. म्हणजे काय करू? 36 गुणिला 36 याचा काही गुणाकार करायची गरज नाही आहे. या ठिकाणी आपण या पद्धतीनं देऊन देऊया. ठीक आहे. ओके. कारण की रुंदी गुणाकारामध्ये आहे, तर हा जो आहे संख्या भागाकारामध्ये चालली जाईल. 12 3 36 12 चौक 48 म्हणजे 12 जातं. 12 चौक 48 12 3 36. मग 3 1 4 1 4 4 9 36. ठीक आहे. 9 3 27. 27 ह्या ठिकाणी आलेला आहे 27 सेंटीमीटर. 27 सेंटीमीटर काय आहे? ह्या ठिकाणी रुंदी आहे. बरोबर आहे. मग रुंदी कुठं आहे? ह्या ठिकाणी ए मध्ये. ए इज द राईट आन्सर. ओके. प्रश्न क्रमांक 56. प्रविशाल कोणाचे माप असते? प्रविशाल म्हणजे प्रविशाल कोण म्हणजे होतो की विशाल कोणापेक्षा मोठा तर राहणारच आहे. ओके. तर रिफ्लेक्स अँगल त्याला म्हणतो आपण. काय म्हणतो? ॲक्च्युली त्याला रिफ्लेक्स अँगल. ओके. तर रिफ्लेक्स अँगल तुम्हाला सांगतो कसा असतो प्रविशाल कोण. बघा, विशाल कोण असतो या ठिकाणी? हा झाला लघु कोण. ओके. हा झाला लघु कोण. आलं लक्षात? त्याच्यानंतर हा झाला इकडे विशाल कोण. हा झाला विशाल कोण. ओके.
ठीक आहे. आता हा झाला विशाल कोण इकडे, जो की 90पेक्षा मोठा, 90पेक्षा लहान म्हणजे लघुकोन. आता प्रविशाल म्हणजे होते हा रिफ्लेक्स अँगल, जो विशाल कोणापेक्षा मोठा राहणार आहे. ओके. तर त्याचा जो माप राहणार आहे तो राहणार आहे 180पेक्षा, तो असणार आहे मोठा. ठीक आहे, 180पेक्षा मोठा झाला. आणि 360 हा इथपर्यंत जर पूर्ण आलं, कंप्लीट अँगल झालं, तर कंप्लीट अँगल होतो तो 360 होणार, बरोबर आहे. तर याला आपल्याला कंप्लीट अँगल नाही करायचे आहे. तर ह्या ठिकाणी तो 360पेक्षा काय होणार आहे, पेक्षा लहान होणार आहे. ठीक आहे, 360पेक्षा लहान आणि 180पेक्षा मोठा, म्हणजे 180पेक्षा मोठा आणि 360पेक्षा लहान, तो असणार आहे बी मध्ये. बी इज द राईट आन्सर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आहे 57. 15/18 मधून 3.1/3 वजा केल्यास उत्तर असेल. अरे काय लिहिलं आहे, 15/18. ठीक आहे, मधून काय वजा करू आपण, 3 3 9 1 10. ठीक आहे, 10/3. आता ह्या ठिकाणी छेद समान नाही आहेत, तर छेद समान करून घेऊया. 3 सख 18, 6ने गुणाकार करून घेऊ, म्हणजे 15/18 मायनस 60 वजा या ठिकाणी 18. 60मधून किती गेले आपले, 15 गेले आहेत. ठीक आहे, किती झाले, 5 हातच्या 1, 6तून 2 गेले, 6तून 2 गेले, किती राहिले या ठिकाणी 4 राहिले ह्या ठिकाणी. मग हा मोठी संख्या कोणती आहे, 60 आहे. 60चा चिन्ह काय आहे, वजाबाकीचा, म्हणजे काय करू आपण ह्या ठिकाणी, वजाबाकीच्याने निगेटिव्ह आहे तो. ओके. ऋण ह्या ठिकाणी 45/18. आपला उत्तर कोणता आला ह्या ठिकाणी, तो उत्तर आला आपला ए. ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, एमध्ये आलेला आहे. या ठिकाणी काय आलेलं आहे, ऋण 45/18. ओके. काय म्हटलेलं आहे प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 58. एक व्यापारी एक टी.व्ही. 15,000 रुपयास विकतो. किती रुपयास विकला त्यानं, 15,000 रुपयाला विकला. 1,200 रुपये तोटा झाला. ठीक आहे, किती रुपये तोटा झाला, 1,200 रुपये तोटा झालेला आहे. आता बघा, त्यानं त्याची खरेदी किती होती, खरेदी किंमत काढून घेऊ आपण. खरेदी किंमत ते काय असणार आहे, खरेदी किंमत होती त्याची, त्याने तोटा झाला ना. ओके, तोटा झाला म्हणजे त्याला प्लस करावं लागेल त्याला. ओके. 15,000 अधिक 1,200 म्हणजे 0,0,2 5 आणि 6. ठीक आहे, त्याची खरेदी किंमत किती होती, त्याची खरेदी किंमत होती 16,200 रुपये होती. ओके. जर 1,200 रुपये नफा होण्यासाठी किती रुपयास त्यांना विकायला पाहिजे, त्याची खरेदी किंमत किती होती ह्या ठिकाणी 16,200. ठीक आहे, अधिक करून घेऊ आपण, 1,200 करून घेऊ, म्हणजे आपलं उत्तर काय निघणार आहे, या ठिकाणी निघणार आहे आपलं 17,400 रुपयामध्ये त्यांना टी व्ही तो विकायला पाहिजे होतं. म्हणजे उत्तर कोणता आला, सी आला. ठीक आहे, हे काय आहे, हे खरेदी किंमत आहे. ओके, आणि हा झाला नफा, आणि मग हे होईल विक्रीची किंमत. ओके, तर आपलं उत्तर कोणता आला, सी आला. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. आकृतीत छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 59. आता आपल्याला ह्या ठिकाणी याचं क्षेत्रफळ काढायचे आहे. तर मित्रांनो, एक काम करू आपण, ह्या ठिकाणी याला कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे, ही ज्या आकृती कंप्लीट झाली, मग आपल्याला काय करू, या कंप्लीट आकृतीचं क्षेत्रफळ काढून घेऊ, आणि या क्षेत्रफळामधून काय करू, याचा जो क्षेत्रफळ आहे हा क्षेत्रफळ काय करू आपण वजा करून घेऊ. ठीक आहे, एवढं काम केलं म्हणजे आपला उत्तर निघून जाणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर निघणार आहे. आता याच्या मोठ्याचं क्षेत्रफळ काढू आपण, क्षेत्रफळ काढू, मोठी आकृती, मोठा क्षेत्रफळ. ठीक आहे, मोठ्या आकृतीचा काढू आपण. काय होईल याचं, 12 गुणिला, आता हे किती आहेत, 12 झाले, आणि हे सुद्धा 12 आहेत. ठीक आहे, हा झाला याचं क्षेत्रफळ, किती झाला, 12 गुणिला 12. ओके, 12 गुणिला 12 म्हणजे किती होईल, हा होईल 144. ठीक आहे, आता हे 144 सेंटीमीटर वर्ग आलेला आपलं उत्तर आहे मोठ्याचं. आता लहान काय म्हणतोय, लहानाचे क्षेत्रफळ किती आहे, तर लहानाचे क्षेत्रफळ आहे, हा बघा, ही जी बाजू आहे ही 6 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, ही अशी आकृती आहे. ओके, ही जी आहे ही 6 सेंटीमीटर आहे, परंतु ही आपल्याला माहीत नाही आहे खालची बाजू किंवा वरची बाजू, ही वरची बाजू आपल्याला माहीत नाही आहे. मग काय करू आपण, आपल्याला माहीत आहे की ही सर्व किती आहे, 12 आहे. 12मधून काय करू आपण, 7 8 9, 12मधून आपण काय करू, 9 वजा करू. 9 10 11 12 म्हणजे 3 आले, बरोबर आहे. 9 10 11 12. ओके, म्हणजे ही किती आले, 3 आले, बरोबर आहे. म्हणजे ही 3 आली बाजू. मग याचं क्षेत्रफळ काय होईल, याचं क्षेत्रफळ होईल sin 3 18.
6 गुणिले 3 किती झाले 18 झाले. ओके 18 झाले. आता हे 18 काय करू आपण यातून वजा करून टाकूया. ठीक आहे 18 वजा केले आपण या ठिकाणी. 14तून 8 गेले किती झाले 6 राहिले. ओके हातच्याला 1 4मधून 2 गेले 2 आणि हा 1 ठीक आहे वाचलेला 126. 126 कुठं आहे या ठिकाणी आहे तो डी मध्ये. डी इज द राईट आन्सर. मित्रांनो नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 60. खालील आकृतीत दाखवलेला कोनांचा प्रकार कोणता आहे. काय हा काटकोन आहे. काटकोन नाही आहे. काटकोन जर असता तर तो ह्या ठिकाणी असता तो. ठीक आहे या ठिकाणी तो काटकोन असता पण हा काटकोन नाही आहे. लघुकोन आहे का नाही. प्रविशाल कोन आहे का नाही. प्रविशाल कोन म्हणजे होते तो रिफ्लेक्स अँगल. ठीक आहे जर तो असा असता तो तर तो प्रविशाल झालेला असता. तो विशाल कोन आहे. हा काय आहे विशाल कोन आहे. विशाल कोन म्हणजे उत्तर क्रमांक आपला डी बरोबर आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.